त्या एकाच नगरसेवकाला जर वेळ भेटलेला आहे आणि जर काम होतच नाही आहे, तर पुन्हा पुन्हा त्याच नगरसेवक लोकांना चान्स भेटणं म्हणजे हे मला तरी माझ्या मनाला पटत नाही आहे. त्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे. पण हे मोबाईल टॉवर जे बसवण्यात येणार होते, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी उपोषण वगैरे किंवा त्यांना थांबवलेलं आहे. अशा बहुतेक गोष्टी आहेत की ज्या आपण पुढे येऊन केलेल्या आहेत. प्रभागामध्ये रिस्पॉन्स तर खूप छान भेटतो आहे. जरी मी अपक्ष असलो तरीसुद्धा लोकांना माझं जे काही काम करण्याची जी पद्धत आहे ती आवडलेली आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. जसं की आपण पाहतो आहे 29 नगर महापालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईचं पण इलेक्शन लागलेलं आहे. बरेचसे उमेदवार आपापलं नशीब आजमावत आहेत. आपण आज दिघा प्रभाग क्रमांक 1मध्ये जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत. सर, सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे. आपला परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव विजय लिलके. मी दिघा इल्टनपाडा या ठिकाणचा रहिवासी आहे आणि प्रभाग क्रमांक 1 क मधनं मी ही निवडणूक लढवत आहे. सर, जसं की तुम्ही सांगितलं प्रभाग क्रमांक 1 अ मधून तुम्ही निवडणूक लढवत आहेत. इथं पक्षाचे अधिकृत उमेदवार पण आहेत. आपण अपक्ष म्हणून लढवत आहात. लोकांनी आपल्यालाच काय म्हणून निवडून देणार आहे? लोकांपर्यंत आपण जात आहेत. कसा प्रतिसाद भेटत आहेत? काय सांगणार आहात? या ठिकाणी आपण बघाल तर 2015मध्ये निवडणूक झाली होती नगरपालिकेची. त्यानंतरला कोरोना आला किंवा अजून काही ज्या काही घटना घडल्या त्यानंतरला आज 6 वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाही आहे. तर त्याच कारणाने बहुतेक ठिकाणी तर म्हणजे प्रभागाच्या माझ्या काही सुखसुविधा या ठिकाणी झालेल्या नाही आहेत आणि 10 वर्ष बघितलं तर एकाच नगरसेवकांना म्हणजे वेळ भेटला तरीसुद्धा या ठिकाणी कोणत्या प्रकारची सुविधा या ठिकाणी झालेल्या नाही आहेत. तर त्याच अनुषंगाने मी हा पाऊल उचललेला आहे आणि 10 वर्ष त्या एकाच नगरसेवकाला जर वेळ भेटलेला आहे आणि जर काम होतच नाही आहे, तर पुन्हा पुन्हा त्याच नगरसेवक लोकांना चान्स भेटणं म्हणजे हे मला तरी माझ्या मनाला पटत नाही आहे. त्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे. जसं की तुम्ही म्हणताय 10 वर्ष झालं एकच नगरसेवक, परंतु मधल्या काळामध्ये कोरोना आला, प्रशासक असल्यामुळं हे पूर्ण झालेलं आहे. परंतु आज तुम्ही अपक्ष म्हणून प्रचार करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आपल्या प्रभागामध्ये की आपल्या प्रभागाचा विकास झालेला दिसत येत नाही. तर लोकांनी विजय लिलके हा पर्याय काय म्हणून निवडावा? लोकांना तुम्ही काय आवाहन करत आहात प्रचारामध्ये? या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर वार्ड क्रमांक 5 म्हणजे आपण पहिला वार्ड क्रमांक 5 म्हणून आपण या ठिकाणी त्यांना संबोधित होतो. आता समजा प्रभाग क्रमांक 1 झाला असेल, माझा वार्ड येतो आहे क मध्ये. तर ह्याच्या आधी पण बघितलं असेल तर या ठिकाणी सुविधा ह्या झालेल्याच नाही आहेत आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेस मी काहीतरी 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी जे काही आपला रस्त्याचा जो काही मुद्दा आहे तो जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून तो रस्ता झालेलाच नाही. मुळात तो पहिल्यापासून झालेलाच नाही. तर त्या अनुषंगाने आपण तिथे हे घेतलेलं आहे, काय म्हणतात त्याला, आमरण उपोषण घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला या ठिकाणी अनधिकृतपणे मोबाईल टॉवर जे बसवण्यात येणार होते त्याच्यासाठी आपण या ठिकाणी उपोषण वगैरे किंवा त्यांना थांबवलेलं आहे. अशा बहुतेक गोष्टी आहेत की ज्या आपण पुढे येऊन केलेल्या आहेत. त्यासाठी मला या ठिकाणी एक 5 वर्ष इथल्या नागरिकांनी मला चान्स द्यावा. जे तुमचं उपोषण होतं, तुम्ही शर्तीवर अटीवर उपोषण सोडलं होतं, मग त्या अटी अजून कुठेही पूर्ण झालेल्या दिसत नाही आहेत. पुढची तुमची काय भूमिका असणार आहे? या ठिकाणी नगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे मला 4 महिन्याची वेळ दिली होती या ठिकाणी रस्ता म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं बनवण्यासाठी. तर आपण आता कसं त्या लोकांनी वेळ दिला तर आपण पण घाई करून त्याला अर्थ नाही. एक 4 महिने जर नाही झाला, निवडणूक पण तोपर्यंत होऊन जाते, 4 महिन्यात जर नाही झाला तर मी पुन्हा पाऊल उचलणारच आहे ना याचं उपोषणाचा. नेमका वाद कोणता आहे? ठाणे म्हणते हे महापालिकेच्या हद्दीत जागा येते, महापालिका म्हणते आमच्याकडे अधिकार नाहीत. म्हणजे नेमका काय कौडबंगाल आहे लोकांना पण कळू द्या. या ठिकाणी मी ते सांगेन की महानगरपालिकेची जमीन आहे की MIDCची आहे किंवा प्रायव्हेट लँड आहे, तर त्याची सर्वे करून घ्यावी ना. आम्ही कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेलं आहे, नगरपालिकेलासुद्धा पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी ज्यांची लँड आहे त्यांनी या ठिकाणी सर्वे करून घ्या, म्हणजे काही आहे ते नागरिकांना कळेल ना. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघाल तर आता महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे रस्ते जात आहेत, तिथं तर कोणाची ना कोणाची शेतकऱ्यांची जमीन असेल, कोणाची प्रायव्हेट असेल, कोणाची नगरपालिकेची असेल, कुठल्या शासनाची असेल, कोणाची नागरिकांना आहे. त्रास हा मला आणि माझ्या नागरिकांना आहे.
तिथे मुळात कोणाचं म्हणजे हे येतच नाही ना की मला ह्याने बसवलं किंवा त्याने बसवलं. म्हणजे लोकांमध्ये त्या पद्धतीने चर्चा होती म्हणून तुम्हाला प्रश्न केला मी. लोकांमध्ये चर्चा नाहीच आहे. हे जे बाहेरचे आहेत, हे नेते मंडळी आहेत, त्यांनाच म्हणजे माझं उपोषण आहे ते जड झालं. म्हणजे तुमचे जे विरोधक आहेत असं मला तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, विरोधकांना ते जड गेलं की हा भविष्यात काहीतरी अजून पुढे काहीतरी करेल. आता तुम्ही बघतायच की पक्षाने जरी मला डावळला असेल किंवा काय, तर मी ह्या निवडणुकीत आता उभा राहिलेलो आहे, तर त्यांना तीच भीती होती की पुढे जाऊन विजय हातून काहीतरी करेल. म्हणजे तुम्ही पक्षामध्ये एकनिष्ठ होता. पण माझ्या मनाला तर वाटतंय की मी एक सामान्य घरातला आहे. मी आज पैसे खर्च करू शकत नाही. कारण आता तुम्ही बघत असाल की नगरपालिका म्हटलं तर पैशाचा खेळ, पैशाचा बाजार आहे. आणि या ठिकाणी मी जरी पैशाने हे नसलो तरी ह्याच्याने खूप मोठा आहे. त्याच्याने त्या लोकांनी विचार केला असेल की हा पैशाने लहान आहे, तर हा काही चालू शकत नाही. पहिलं वार्ड रचना होती, आता प्रभाग रचना आहे. आपला वार्ड खूप मोठा आहे. ईश्वरनगरपासून माझ्या मताने आनंदनगरपासून आपल्या इथपर्यंत आपला प्रभाग आहे. प्रभागामध्ये आपल्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स भेटत आहे? प्रभागामध्ये रिस्पॉन्स तर खूप छान भेटतो आहे. जरी मी अपक्ष असलो तरीसुद्धा लोकांना माझं जे काही काम करण्याची जी पद्धत आहे ती आवडलेली आहे. त्याच्यामुळे मला तर वाटतं की चांगला रिस्पॉन्स भेटतो. विजय लिलके अपक्ष उमेदवार आहेत क मधून. असे कोणते 5 अजेंडे आहेत की लोकांनी विजय लिलकेला मत दिलं पाहिजे? एक तर मुख्य मुद्दा आहे की हा जो रस्ता आहे जो 40-50 वर्षापासून प्रलंबित आहे. त्यानंतरला ड्रेनेज लाईन्स आहेत. सगळ्या ठिकाणी ड्रेनेज लाईन झाल्या आहेत. इल्टनपाड्यामध्ये ह्या प्रभागामध्ये याच्यामध्ये ड्रेनेज लाईन झालेलं नाही आहे. त्यानंतरला बघितलं तर विद्युत लाईनी त्यासुद्धा झालेल्या नाहीत. ते पण अर्धवट आहेत. त्याच्यानंतरला अजून बहुतेक अशा काही ज्या समज फक्त इथे काय झालं आहे, वॉटर मीटर गटर हे तर प्रशासन बनवतेच. काम हे नगरसेवकाचं काही आहे, काहीतरी समाज हॉल बनावा, समाज मंदिर बनावं किंवा आरोग्य केंद्र बनावं, असे जे हे काय कामं आहेत हे नगरसेवकांचे असतात ना. तर ह्या गोष्टी सगळ्या. विजय लिलकेची मेन फाईट प्रभाग 1 मध्ये कोणासोबत असणार? मला तर वाटतं की ह्या ठिकाणी प्रभाग क मध्ये तर माझ्यासमोर तर मी कोणाला म्हणजे हेच करत नाही. कारण नागरिकांचा जो रोष आहे तो मला चांगला पाठिंबा आहे आणि त्यासाठी मी कोणाला म्हणजे या ठिकाणी म्हणजे हेच समजत नाही की माझी त्यांच्यावर फाईट आहे म्हणून. कारण इथं शिवसेना असेल किंवा त्यांची स्थानिक विकास आघाडी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेची, त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी पण जोडलेली आहे. रिंकू यादव पण आहेत, भाजपाचे पण उमेदवार आहेत, शिवसेनेचे पण उमेदवार आहेत. पूर्ण तुल्यबळ उमेदवार आहेत पक्षाचे. त्यात आपण अपक्ष उमेदवार आहेत. आपली डाळ त्यामध्ये शिजणार का? नक्की शिजेल. डाळ शिजणार पण आणि तडका पण देणार, एवढं नक्की. हे होते अपक्ष उमेदवार विजय लिलके यांना. आपण सुरुवातीलाच एक प्रश्न केला होता की तुम्हाला लोकांनी काय मनवत द्यावं, तरी त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी एक उपोषण केलं होतं या ठिकाणी. लोकांमध्ये कुठंतरी एक तो उपोषण दुसऱ्यातर्फे आहे, विजय लिलके एक फक्त मोहरा अशा पद्धतीनं सांगितलं जात होतं. त्याचं सविस्तर उत्तर त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिलेलं आहे. आपण त्यांना दुसरा एक प्रश्न केला होता, बाबा लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? तर त्यांनी सांगितलं की याच्या अगोदरचे जे इलेक्शन झालेलं होतं त्यांना 10 वर्षाचा वेळ भेटलेला आहे. एक मुलगा एक मला भूमिपुत्र म्हणून त्यांनी मला द्यावं इथल्या स्थानिक लोकांनी आणि क मधून मला विजयी करावा, असं पण त्यांनी आवाहन केलेलं आहे. आपण त्यांना शेवटचा एक प्रश्न केला होता, 5 मुद्दे असे कोणते आहेत जेणेकरून विजय लिलकेला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. त्यामध्ये त्यांनी इथल्या गटर मीटर इतर तर पूर्ण नगरसेवक त्यांचं काम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर बी काय भौतिक सुविधा आहेत नक्कीच ते क मधून निवडून आल्याच्या नंतर करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं. मी त्याला शेवटचा प्रश्न असा पण केलेला आहे, इथं विविध पक्षाचे उमेदवार पण आहेत आणि त्याच्यामध्ये आपले अपक्ष म्हणून डाळ शिजणार का? त्यांनी म्हटलेलं आहे डाळ तर शिजणारच, डाळीला तडका पण चांगल्या पद्धतीने देईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे होते आपल्यासोबत जुळलेले विजय लिलके सर. धन्यवाद. आमच्या चॅनलला आपण विस्तार प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.